ऑल राईट, वेलकम बॅक. थंबनेलवरून समजलं असेल नक्की आपण काय बनवणार आहोत. तर दत्त जयंती 4 तारखेला आहे. त्याच्या आधी आपली पोस्ट रेडी झाली पाहिजे. आणि पिंटरेस्टवरती आल्यानंतर मी इथे एक बॅकग्राऊंड सर्च केला. ठीक आहे. मी इथे येलो बॅकग्राऊंड सर्च करत होतो. त्यानंतर हा रिझल्ट आला. मी हा बॅकग्राऊंड डाउनलोड करून ठेवला आहे. तुम्हाला हा मिळून जाईल. त्यानंतर श्री गुरुदेव दत्त यांचे फोटोज मी सर्च करत होतो. एक युजर मिळाला बाय सचिन. ठीक आहे. यांनी काय केलंय, त्यांच्या स्पेसिफिक पिनमध्ये हा फोल्डर पूर्ण सेव्ह केलाय. बऱ्याचदा खूप सारे फोटोज एकंदरीत तिथे पिन करून ठेवलेले आहेत. तर हा स्पेसिफिक लिंक मी तुम्हाला शेअर करेन, जेणेकरून तुम्हाला ह्यांचे हाय डेफिनेशन फोटोज मिळतील. त्यानंतर पुढे वळूयात. मंडाला सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा वेगवेगळ्या प्रकारचे मंडाला बॅकग्राऊंड्स येतात. यातलाच मला हा स्पेसिफिक बॅकग्राऊंड आवडला. हा मी डाउनलोड करून ठेवलेला आहे किंवा मी कॉपी करू शकतो. फ्री पिकवरती ARC सर्च केल्यानंतर या ठिकाणी एक इलेमेंट मी पाहिला आणि त्याच्या सिमिलर एलिमेंट पाहताना मला इथं गोल्डन लक्झरी क्लासिक आर्क, ठीक आहे, पोर्टल विथ कॉलम्स, बेसिकली हे मला मिळालं इथं. तर याच्यामध्ये हे ह्याच्यातला काही एलिमेंट्स, काही पार्ट आपण फक्त डिझाईनमध्ये घेणार आहोत. त्यानंतर ॲडोबी स्टॉकवरती आल्यानंतर मी इथे एक प्रॉपर असा एक कमळाचं फूल पाहिलं. ठीक आहे. हा एक बॅकग्राऊंड आहे, लोटस फ्लॉवर ब्लूमिंग. तर हा बॅकग्राऊंड मी इथे डाउनलोड करणार आहे. आणि जो काही डिझाईनचा डाटा आहे तो एकंदरीत मी इथं साईडला नोट्समध्ये काढून ठेवला आहे, गुगल इनपुट मराठीमध्ये ठेवलेला आहे. तर जास्त वेळ न घेता आता सुरुवात करूयात. Ctrl+N प्रेस करून मी ते एक नवीन फाईल घेतो. नवीन डॉक्युमेंटमध्ये आपण प्रीसेट डिटेल्समध्ये नाव टाकूयात आणि इंचेसमध्ये डिझाईन घेऊयात. विड्थ 8 इंच आणि हाईट असेल 10 इंच. 300 रेझोल्युशन सोबत क्रिएटला क्लिक करायचं आहे आणि ॲज युजल आपण ज्या गाईडलाईन्स घेतोय त्याच इथे कंटिन्यू करायच्यात. ठीक आहे. मी 100 पिक्सल्सचे इथं मार्जिन ठेवलेलं आहे. कॉलम आणि रॉ एक एक आहे. तर सुरुवात कुठून करायची, बऱ्याचदा हा प्रश्न पडतो. आता डिझाईन दोन प्रकारे बनतात. एक, तुम्ही टेक्स्टिंग पासून सुरुवात करा किंवा तुम्ही बॅकग्राऊंड पासून सुरुवात करा. तर आपण दोन्ही प्रकारे करू शकतो. या ठिकाणी मी ऑलरेडी फाईल्स डाउनलोड केलेल्या आहेत. तर मी इथे आपल्या फाईलमधला पहिला बॅकग्राऊंड इम्पोर्ट करतोय. तर या ठिकाणी येलो कलरचा बॅकग्राऊंड मी इथे घेतलाय. फाईलला प्लेस इम्बेडेड करून तुम्ही Ctrl+O प्रेस करून सुद्धा घेऊ शकता आणि ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. तर अशा प्रकारे इथं बॅकग्राऊंड बसवलाय. त्यानंतर इथे मी यू प्रेस केलंय. ठीक आहे. यू प्रेस केल्यानंतर आपल्या इथे रॅक्टँगल येतो. तर हा रॅक्टँगल मी इथं सिंपल असा घेतोय आणि अशा प्रकारे एक रॅक्टँगल इथं काढून ठेवू. ठीक आहे. त्याचा कलर कुठेही डिसाईड अजून केलेला नाहीये, तर कलर आपण नंतर इझिली चेंज करू शकतो. बट सुरुवातीला मी थोडा डार्क कलर असा घेतलेला आहे. ओके, ग्रेट. त्यानंतर आपण इथे फोटो इम्पोर्ट करू. तर मी इथे Ctrl+O किंवा फाईलला क्लिक करून आपण ओपनला क्लिक करूयात. ठीक आहे. डाउनलोडमध्ये ऑलरेडी मी इथे एक फोटो घेतलेला आहे, त्यांचा कट करून ठेवला आहे. हा इमेज आहे, हा त्याचा PNG आहे. तर ह्या सर्व फाईल्स मी तुम्हाला देणार आहे. मी ह्या दोन्ही फोटोंना इथं इम्पोर्ट करतोय. ठीक आहे. सुरुवातीला आपण इथं फोटो घेऊयात, व्यवस्थित आता इथं ठेवूयात. Ctrl+T आणि फोटो असा ॲडजस्ट करायचा आहे. जस्ट लाईक दॅट. सिम्पल आहे, खूप सोपं आहे. ठीक आहे. ह्या सेम फोटोवरती मी PNG इमेज पण इथं ड्रॅग अँड ड्रॉप करतो. जस्ट लाईक दॅट. ठीक आहे. आता यांना मला मॅच करायचं आहे. बिकॉज ऑफ ह्या PNG करताना तुम्ही पाहू शकता ह्यांच्या पाठीमागे जो काही सूर्यासारखं तुम्हाला इथं एक सर्कल दिसतोय लाईटचा, हा मिसिंग आहे आणि मला हा घेण्यासाठी रिटर्न ह्या PNGला ह्या फोटोसोबत इथं मॅच करावं लागतं. तर अशा प्रकारे इथं हा कम्प्लिटली फोटो मॅच झालेला आहे. ठीक आहे. ह्या लेयरला आपण अल्ट प्रेस करून मास्क देऊयात, म्हणजे काय होईल, ती पूर्ण लेयर इरेज होईल. अल्ट प्रेस केलं मी, मास्क दिला, लेयर पूर्ण इरेज झाली. ठीक आहे. आता याच्यातला काही ठराविक पार्ट आपण साईडला काढू शकतो, बट त्याच्या आधी ह्या दोन्ही लेयर सिलेक्ट करून एक फिक्स त्यांची जागा इथं आपण ठेवून देऊयात. आता फोटो आपल्या सेंटरला येणार नाहीये. जर सेंटरला फोटो ठेवला तर टेक्स्टिंगसाठी जागा राहत नाही. आयदर तुम्ही लेफ्टला शिफ्ट करा किंवा राईटला शिफ्ट करा, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. जसं तुमचा जो आपण सेकंड फोटो इथे टाकणार आहोत त्याच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. परफेक्ट. हे पहा, या ठिकाणी आपल्याला एवढा स्पेसिफिक पार्ट इथं काढायचा आहे. तर मी काय करतोय, ह्या ह्या सेम लेअरची एक Ctrl+J ने डुप्लिकेट लेअर घेतली. ठीक आहे. त्यानंतर एक ब्रश घेतलाय मी, मास्कला क्लिक केलेला आहे. ब्रश घेतला, राईट क्लिक करा,
तुम्हाला इथं सॉफ्ट राउंडेडच्या शेजारी हार्ड राउंडेड ब्रश मिळेल. अल्ट प्रेस करून मी थोडी साईज वाढवली. अल्ट अँड राईट क्लिक. ठीक आहे. इथे ओपेसिटी पूर्ण 100 करूयात आणि योग्य ती साईज घेऊन जस्ट सिंपल मास्कवरती ब्रशने इथे व्हाईट कलर घेऊन एक सिंपल असा ब्रश अप्लाय करूयात. याने काय होईल, याने आपल्याला रिकवर करता येईल पोर्शन. ठीक आहे. ही लेअर हाईड करतो मी, तुम्हाला समजेल. तर अशा प्रकारे आपण हे केलं. ह्या लेअरचा स्पेसिफिक फक्त रेफरन्ससाठी यूज करतोय मी, बाकी त्याचा यूज ॲक्च्युली आपण करणार नाही. ठीक आहे. डन. तर अशा प्रकारे एवढाच स्पेसिफिक पार्ट त्याच्यातून फक्त रिकवर केलाय, अदरवाईज पूर्ण इमेज आणखीन हाईडच आहे. ओके. त्यानंतर आपण आता इथे ब्रश चेंज करूयात. ब्रश चेंज करून मी सॉफ्ट राउंडेड ब्रश घेतोय आणि इथे काही पोर्शन फक्त आपण इथं आणखीन रिकवर करणार आहोत. जस्ट लाईक दॅट. सिम्पल आहे. ठीक आहे. इथं ओपेसिटी मी 30 ठेवतोय आणि फ्लो आपण 50 ठेवूयात किंवा 30च्या आसपास ठेवला तरी चालेल, काही अडचण नाही. तर व्हाईट कलरने असं एकदम लाईटली आपल्याला इथं अप्लाय करायचं. बॅकग्राऊंड क्लिअर दिसता कामा नये, त्याच्यामुळे जर झाला बॅकग्राऊंड इथं विजिबल तर त्याला आणखीन इरेज करून अशा प्रकारे इनविजिबल करा. ठीक आहे. तर क्लिअर नको आहे आपल्याला बॅकग्राऊंड कुठल्याही प्रकारचा. क्लिअर आहे. ठीक आहे. नॉर्मल आपला इथं फोटो दिसतोय आता. छान. तर सिम्पली फोटो बसलेला आहे. आता ह्या जस्ट फोटोच्या वरती मी जो लोटस फ्लॉवर तुम्हाला दाखवला होता तो आपण इथे इम्पोर्ट करूयात किंवा ओपन करून जस्ट फाईल घेऊ. आता तुमचं काम वाचवण्यासाठी आणि हा व्हिडिओची वेळ वाचवण्यासाठी मी काय केलंय, हे पहा, ह्या बॅकग्राऊंडचा, ह्या फोटोचा पूर्ण बॅकग्राऊंड असा रिमूव्ह करून ठेवलाय मी. ठीक आहे. तर हा PNG झालेला आहे. ह्या PNGला जस्ट आपण ड्रॅग अँड ड्रॉप. ओके. बट मेक शुअर हा शेपच्या पाठीमागे असला पाहिजे. Ctrl+T ने याला इथं व्यवस्थित ॲडजस्ट करून घेऊ. इथं Wला क्लिक करून पण तुम्ही लेफ्ट साईडला घेऊन गेले तरी तुमची साईज कमी होऊ शकते. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे लोटसचा फ्लॉवर मी इथे ठेवतो. सेम ह्या इमेजची आपल्याला घ्यायची डुप्लिकेट. डुप्लिकेट कशी घेणार, अल्ट प्रेस करून क्लिक करा, साईडला घ्या, Ctrl+T, राईट क्लिक अँड देन फ्लिप हॉरिझॉन्टल. तर अशा प्रकारे मी इथं थोडं ब्लेंड करतो त्यांना. परफेक्ट आहे. ठीक आहे. तर आता कमळाची फुलं इथे व्यवस्थित दिसत आहेत. थोडं ॲडजस्ट केल्यानंतर इथं त्याला आपण ठेवून देऊ. ओके. ह्या दोन्ही फोटोंना मी इथं सिलेक्ट केलंय, लाईटली असं वरती घेतो आणि ह्या दोन्ही फोटोंना लिंक करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला प्रत्येक वेळेस दोन्ही फोटो सिलेक्ट करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. मी त्यांचा कलर पण चेंज केला म्हणजे आयडेंटिफाय करायला सोपं होईल. आता पुढे ह्या सेम बॅकग्राऊंडवरती आपल्याला काही फुलं टाकायची आहेत. ठीक आहे. तर मी ही इलस्ट्रेटरची फाईल होती, ह्या इलस्ट्रेटरच्या फाईलमधून मी पूर्ण एलिमेंट बेसिकली डिलीट करून टाकलेले आहेत आणि फक्त ही PNG अशी सेव्ह केली आहे. बेसिकली ही PSD आहे पाहायला गेलं तर. तर ह्या PSD फाईलमधले आपण अशा प्रकारे इथं एलिमेंट्स ठेवून देऊ. आता इथं 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडं. तुम्ही इथं प्लेस करून त्यांना कमी जास्त ॲडजस्ट करू शकता किंवा, ठीक आहे, सिम्पल आहे, इथे आपण ठेवली फाईल, किंवा तुम्ही इथूनच कट करू शकता. एवढाच पार्ट कट केला आणि इकडे घेऊन आलो. तर ही एक पद्धत आहे. आता सेम फाईलची मी अल्ट प्रेस करून आणखीन एक कॉपी घेतोय आणि या ठिकाणी ही फाईल ठेवली आहे. ठीक आहे. कॉपी झालेला पार्ट इथं आहे. तर ह्या फाईलला मी टेम्पररी हाईड करतो. सेकंड फाईलला देतोय मास्क, B फॉर ब्रश, राईट क्लिक, हार्ड राउंडेड ब्रश आणि 100 फ्लो 100 ओपेसिटी सोबत आपण एवढाच पार्ट इथं इरेज करून टाकू. सिम्पल आहे. ठीक आहे. तुम्ही वाटलं तर ह्याच फोटोचे तुम्ही Ctrl+J ने डुप्लिकेट घेऊ शकता. Ctrl+T, राईट क्लिक, फ्लिप हॉरिझॉन्टल आणि टू बी कंटिन्यू. ठीक आहे. तर ह्या 2 लेअर झाल्या. दोन्ही लेअरला मी Ctrl+T ने सिलेक्ट करतोय. ठीक आहे. सिलेक्ट झाल्यानंतर Ctrl+T प्रेस केलंय आणि व्यवस्थित असं ॲडजस्ट करून आपण इथे ठेवून देऊयात. किती सोपं आहे. ग्रेट. चला आता पुढे वळू. थोडं फुलांमध्ये
सॅच्युरेशन कमी आहे. ठीक आहे. तर ह्या दोन्ही लेअरला आपण करूया स्मार्ट ऑब्जेक्ट. राईट क्लिक, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. दोन्हींची एक लेअर होईल. आणि स्मार्ट ऑब्जेक्टला काय करायचं आहे, कंट्रोल यू प्रेस करायचं आहे आणि लाईटली इथं सॅच्युरेशन वाढवायचं आहे. तर अशा प्रकारे सॅच्युरेशन वाढलंय आणि हे व्यवस्थित वाटतंय. ठीक आहे. बॅकग्राऊंडवरती एक नॉर्मल ब्लँक लेअर घ्या. एक पावडर ब्रश अप्लाय करू व्हाईट कलरचा. ठीक आहे. असा थोडी ओपेसिटी मी कमी करतोय. ठीक आहे. लाईटली अशा प्रकारे मी इथं ब्रश अप्लाय केला. का? कारण तिथे आपण टेक्स्ट टाकणार आहोत. मी या ठिकाणाहून हे स्पेसिफिक टेक्स्ट ॲज इट इज कॉपी केलंय. टी फॉर टेक्स्ट टूल, क्लिक, कंट्रोल व्ही. ठीक आहे. याला सगळ्यात टॉपला घेऊन जाऊ. कंट्रोल शिफ्ट आणि राईट स्क्वेअर ब्रॅकेटने इथे फॉन्ट देऊयात बालभारती. बालभारती नावाची फॉन्ट आहे. इझिली तुम्हाला मिळून जाईल. कन्वर्ट करायची गरज नाही लागत. श्रीलिपीच्या 713च्या फॉन्ट सारखी दिसायला आहे, बट थोडी डिसेंट आहे आणखीन. ठीक आहे. आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की सर फॉन्टला कलर कुठून यूज करायचा, कलर कसा यूज करायचा. तर कलर मित्रांनो डिझाईनमध्ये आहे. आता इथे आपण पर्पल कलर घेऊ शकतो. तो ह्या स्पेसिफिक येलो कलरवरती उठूनही दिसेल. ठीक आहे. तर मी हाच इथला पर्पल कलर इथं घेतलेला आहे. छान. सर्व टेक्स्ट राईट अलाइनमेंट करा. ठीक आहे. म्हणजे ते इझिली रीडेबल पण होतील आणि डिसेंट दिसतील थोड्या. ओके. तर याच्यानंतर आपण दत्त जयंती टेक्स्ट टाकू. इन्फिनिटी फॉन्ट जर तुमच्याकडे नसतील तर मला कमेंटमध्ये INF पाठवा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मला जस्ट एक हाय म्हणून मेसेज करा. इन्फिनिटी फॉन्ट सांगा, मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. कमेंटमध्ये तर नाही देता येणार, व्हॉट्सअपवरती ऑब्व्हियसली मला प्रोव्हाइड करता येतील. तर INF 39. ठीक आहे. INFचा आपल्याला 39 नावाचा इथे यूज करायचा आहे. बॅकस्पेस एंटर. ठीक आहे. व्यवस्थित असं टेक्स्ट इथं दिसेल ह्या पद्धतीनं एक्सपॅन्ड करायचं आहे. जयंती एवढाच पार्ट मी कंट्रोल एक्सने कट केलाय आणि दत्त, श्री दत्त यांचीच एक कॉपी घेऊन त्याला डबल क्लिक करून कंट्रोल व्हीने पेस्ट केलाय. म्हणजे आपल्याला इथं साईज त्यांच्या दोघांमधला जो लीडिंग स्पेस आहे तो आपल्याला ॲडजस्ट करायला वेळ नाही लागणार, सोपं होईल ते. ओके, परफेक्ट. एक एलिमेंट मी तुम्हाला सांगायचा विसरलो, तो म्हणजे सिल्क बॅकग्राऊंड. ठीक आहे. तर मी ह्या दोन्ही टेक्स्टला ग्रुप केलंय, त्याच्यामध्ये मी प्लेस करतोय सिल्क बॅकग्राऊंड. तर इथं प्लेस इम्बेडेडला क्लिक केलंय आणि इथे इम्पोर्ट करूयात आपला सिल्कचा हा बॅकग्राऊंड. ह्या बॅकग्राऊंडने टेक्स्ट इफेक्ट खूप छान दिसतात. अल्ट कंट्रोल G जस्ट क्रिएट क्लिपिंग मास्क. क्रिएट क्लिपिंग मास्क केलेला आहे आपण, बट त्याला थोडं ब्लर करणं गरजेचं आहे. ब्लर, गॉशन ब्लर. ठीक आहे. तर साधारण ह्या लेवलला मी इथं ब्लर केलं. आता इथं डिसॅच्युरेटेड दिसतोय. तुम्ही जर ॲज इट इज इथे हा कलर यूज केला तर तुम्हाला थोडंफार असं कमीपणा वाटेल डिझाईनमध्ये. ठीक आहे. तर कंट्रोल यू तुमच्याकडे आहे. ह्यू सॅच्युरेशनचा वापर करून सॅच्युरेशन वाढवायचं आहे. जस्ट लाईक दॅट. सिम्पल आहे. ठीक आहे. तर यूट्यूबवरती आपण सध्या सुरुवातीच्या फेजमध्ये आहोत. खूप साऱ्या एडिटिंगमध्ये आपल्या चुका होऊ शकतात. ह्याच्या अगोदरच्या 1-2 व्हिडिओमध्ये एडिटिंगमध्ये म्युझिक वाढलं होतं तर त्याची कंप्लेंट आली होती. ठीक आहे. तर आपण इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय. आपला व्हिडिओ एडिटर त्याच्यावरती काम करतोय. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो काही डार्क एरिया आहे मी जस्ट तिथे नॉर्मल ब्रश अप्लाय करतोय आणि एक ब्लँक लेअरवरती केलाय. ती लेअर क्रिएट क्लिपिंग मास्क ह्या मेन सिल्क बॅकग्राऊंडमध्ये केलेली आहे. तुम्ही याचा ब्लेंड मोड चेंज करून वेगवेगळे इफेक्ट एक्सप्लोर करू शकता. सॉफ्ट लाईट ओव्हरले. ठीक आहे. आणखीन विविड लाईट पण छान आहे. एवढा काही डिफरन्स दिसत नाही, बट डिफरन्स खूप आहे. ग्रेट. तर इथं नाव टाईप झालं. आता काय करायचं आहे पुढे? तर हा ग्रुप आहे, त्या ग्रुपला आपण मध्ये जाऊन थोडे इफेक्ट्स अप्लाय करूयात. ठीक आहे. चे इफेक्ट्स अप्लाय करायचे. मी इथं व्यवस्थित असं ॲडजस्ट करून ठेवतो. पहिली गोष्ट, थोडं आपण इथं सुरुवातीला झूम करून साईडला कॅनव्हास घेऊयात, म्हणजे तुम्हाला दिसायला क्लिअर दिसेल मी जे काही अप्लाय करतोय ते. ठीक आहे. पॅनलमधून सुरुवातीला तर आपण इनर ग्लो देऊ. इनर ग्लो दिला.
रिसेट टू डिफॉल्ट करू. याच्यामध्येच एक रेड कलर घेऊयात. ठीक आहे, मी ओपेसिटी वाढवतो, लाईटली साईज वाढवतो. रेडचा थोडा डार्कवाला पार्ट घेतला तरी चालेल किंवा लाईट घेतला तरी चालेल. वेगळे इफेक्ट आपल्याला कलर चेंज झाल्यानंतर पाहायला मिळतात. ओपेसिटी वाढवली, इथं ब्लेंड ऑप्शन असतात. तुम्हाला वेगवेगळ्या ब्लेंडमध्ये तिथे वेगवेगळे इफेक्ट पाहायला मिळतात. आता इथं काय आलंय, कलर डॉज छान दिसतोय. ठीक आहे, साईज ॲडजस्ट करू शकता. बस इथे 13 पिक्सलची साईज ओके आहे सध्या तरी. ड्रॉप शॅडो पण अप्लाय करूया. व्हाईट कलरचा इथे मी इथे चेंज केलाय. बऱ्याच तर मल्टिप्लाय असता. ठीक आहे, चेंज करून नॉर्मल करा. व्हाईट कलर द्या. क्लीन दिसतं आणि थोडं उठून दिसतं बेसिकली व्हाईट कलर आहे. असं काही नाही आहे की हेच यूज करायचं आहे, तुम्ही वेगवेगळे इफेक्ट यूज करू शकता. बट प्रयत्न करा की सुरुवातीला शिकताना डिझाईन सिमिलर बनवण्याचा. ठीक आहे, नंतर तुम्ही तुमच्या मनाने वेगवेगळे इफेक्ट अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम. बेवेल एम्बॉसिंग अप्लाय करतोय. बेवेल एम्बॉसिंगमध्ये एकदा रिसेट टू डिफॉल्ट करतो मी इथे, म्हणजे सेटिंग जशी आहे तशीच दिसेल. ठीक आहे, ह्या डिझाईनमधले कलरचे तुम्ही हायलाईट आणि शॅडो अप्लाय करू शकता बेवेल एम्बॉसिंगमधून. तर इथे शॅडोचा पार्ट आहे. तुम्हाला शॅडो चेंज करायचे, पर्पल करायचे, तुम्ही पर्पल घेऊ शकता, लेव्हेंडर घेऊ शकता, वट एव्हर. तर इथं मी नॉर्मल ओपेसिटी वाढवली. आता ही जी शॅडो आहे ती तुम्हाला ह्या डार्क पार्टमध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला हायलाइटेड म्हणजे इथं जो वरती जी लाईट पडली आहे त्या एरियामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर अप्लाय करू शकता. जस्ट इथं तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर इथं तुम्हाला द्यायचा आहे. ह्याची ओपेसिटी ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला जस्ट लाईटली थीम तिथे पाहायला मिळेल. ओके, डन. तर अशा प्रकारे आपण डिझाईनचा 50% पार्ट कंप्लीट केला आहे. राहिलेला पार्ट इझिली 2 ते 5 मिनिटात आपण खालचा पोर्शन कंप्लीट करू. चला सुरुवात करूयात ह्या स्पेसिफिक शेपला घेऊन. ठीक आहे, तर इथं ग्रेडियंटचा वापर करू आपण. छान असा एक ग्रेडियंट देऊ. मी ब्लेंडिंग ऑप्शनला क्लिक केले अगेन. ओके, तर इथं ग्रेडियंट आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेडियंट येतात. आपण कस्टमाइज ग्रेडियंट घेऊ. जर तुम्हाला समजत नसेल तर एक सुरुवातीचा बेसिक ग्रेडियंट घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन पॉईंट ॲड करायचा आहे. अशा प्रकारे जो राईट आणि लेफ्टचा ग्रेडियंट आहे त्याला आपण चेंज करूयात. थोडं मी मरून कलर घेतो इथे. ठीक आहे, डार्क चॉकलेटी वगैरे असं म्हणू शकता ह्या कलरला. असं काय फिक्स नाव नाही आहे. परफेक्ट. ह्याच्यामध्ये आपण त्याचाच थोडा लाईटवाला कलर घेऊ. अशा प्रकारे. ठीक आहे, आता इथे चेंज करायचं आहे तुम्हाला अँगल. ठीक आहे, तर अँगल मी इथे अराउंड 0% ठेवतोय. म्हणजे इथे डार्क आणि ह्या स्पेसिफिक पोर्शनमध्ये थोडा लाईट. परफेक्ट आहे. स्केल लेवल ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला थोडी आयडिया येईल. या ठिकाणी आपण फोटो टाकू शकतो. ठीक आहे, इथं टेक्स्ट टाकू शकतो. तर एकंदरीत हा माझा प्लॅन आहे. सिम्पली हिट ओके करू. आता याला बॉर्डर्स द्यायच्यात. ठीक आहे, बॉर्डर द्यायच्यात. ह्याच्यामध्ये तुम्ही पॅटर्न्स टाकू शकता वेगवेगळ्या प्रकारचे. पिंटरेस्टवरतीच मी इथं पॅटर्न सर्च करतो किंवा जो दिसेल त्याच्या रिलेटेड आपण काहीतरी इथे घेऊयात. अशा टाईपचे किंवा ट्रेडिशनल पॅटर्न म्हणून सर्च करा, छान छान असे पॅटर्न्स येतात. ओके, हा पण छान दिसू शकतो तिथे. आपण ह्याला यूज करून बघूयात. कॉपी केलाय. ह्या ग्रेडियंट दिलेल्या लेयरला अल्ट एल डबल एस दाबून स्मार्ट ऑब्जेक्ट करा. म्हणजे तुम्ही जेव्हा हे बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये ब्लेंड कराल तर ते उठून दिसतील, अदरवाईज दिसत नाहीत. याला क्रिएट क्लिपिंग मास्क अल्ट कंट्रोल जीने केलं. वेगवेगळ्या पद्धती आहेत. ठीक आहे, क्रिएट क्लिपिंग मास्क केलेल्या इमेजला तुम्ही इथे अशा प्रकारे ब्लेंड करू शकता आणि तुम्हाला इथे वेगवेगळे इफेक्ट्स पाहायला मिळतात. ठीक आहे, ॲक्च्युअली इथं एकच ब्लेंड छान दिसेल, एक तर डिवाइड किंवा मल्टिप्लाय. आता याच्यामध्ये जर ग्रे कलर जास्त असता तर हा मल्टिप्लायवरती आणखीन व्यवस्थित दिसला असता. आपण कंट्रोल एमने कर्व्स ॲडजस्टमेंट करून इथं थोडं ॲड करायचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर इथे छान असा आपल्याला एक पॅटर्न दिसतोय. ह्याचीच एक सिम्पली कॉपी घ्यायची आहे. कंट्रोल टी, राईट क्लिक, फ्लिप हॉरिझॉन्टल टू बी कंटिन्यू. तर आपण इथे असा मॅच केला एक पार्ट त्याचा. ओके, ग्रेट. मी तुम्हाला आर्क सांगितला होता फ्रीपिकचा, तर तो इथं यूज करायचा आहे. हा एक JPG आहे. बेसिकली इलस्ट्रेटरची फाईल होती, बट तुम्ही फोटोशॉपमध्ये ओपन करू शकता. एवढाच पार्ट मी इथे सिलेक्ट करतोय.
सिलेक्ट झालेल्या पार्टला कंट्रोल सीने कॉपी करायचं आहे. आपल्या मेन लेअरवरती येऊ. मी बाकीच्या लेअर इथं क्लोज करतो कारण यांनी थोडी जास्त रॅम कन्झ्युम होते. ठीक आहे. तर या ठिकाणी कंट्रोल व्हीने मी पेस्ट केलं. पेस्ट केल्यानंतर लगेच आपल्याला स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे. स्मार्ट ऑब्जेक्ट झालं तर इथं व्यवस्थित असं ॲडजस्ट करून ठेवू. आता हे फक्त एवढं इनफ नाही आहे. ठीक आहे. आपल्याला याच्या मल्टिपल कॉपीज घ्यायच्यात. तर ह्या साईजला मी इथं नेऊन ठेवलं. अल्ट प्रेस करून आणखीन एक कॉपी, कंट्रोल टी, राईट क्लिक अँड फ्लिप हॉरिझॉन्टल. आता सेम प्रोसेस मी इथं कंटिन्यू फॉलो करणार आहे 1 ते 2 वेळा. ठीक आहे. परफेक्ट आहे. ह्या सगळ्यांना अल्ट एल डबल एस प्रेस करून फायनल त्याला स्मार्ट ऑब्जेक्ट करून ठेवा इथे व्यवस्थित असं. ठीक आहे. एक टॉपला आणि एक थोडासा बॉटमला ठेवू म्हणजे थोडा ट्रेडिशनल फील येईल. ग्रेट. ह्याची साईज थोडी कमी करूयात. परफेक्ट आहे. आता इथे आपण रिअल पर्सनचा फोटो नाही यूज करता, जस्ट एक रॅन्डम इमेज यूज करू. मी त्याला व्हाईट करून ठेवलं आहे बिकॉज ऑफ आपल्याला कुठल्याही पर्सनला प्रमोट नाही करायचं इथं. कालच्याला कोणी ऑब्जेक्शन पण घेऊ शकतं. खूप सारे मी माझा फोटो नाही यूज करू शकत. ठीक आहे. तुमचा फोटो छान असेल तर मला शेअर करा. मी नेक्स्ट डिझाईनमध्ये तुमचा फोटो यूज करतो. बट मेक शुअर फोटो थोडा क्वालिटी असला पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथे शुभेच्छुकचा फोटो ॲड करू शकतो. मी इथे एक डमी फोटो यूज केला. ह्या इमेजला आणखीन थोडं क्लिअर दाखवण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर एफ मध्ये जाऊन ड्रॉप शॅडो ॲड करूयात. ठीक आहे. इथे ड्रॉप शॅडो आहे. ड्रॉप शॅडो मी इथे व्हाईट कलर दिला होता, रिसेट टू डिफॉल्ट करतो, थोडी साईडला घेतोय अशी. ठीक आहे. नॉर्मली ह्या लेवलला घेतली तरी चालेल. ओपेसिटी जास्त नको आहे. कधीच ड्रॉप शॅडो 25च्या पुढे बेसिकली गेलीच नाही पाहिजे. ठीक आहे. अराउंड 25च्या आतमध्येच पाहिजे, जेव्हा ह्या स्पेसिफिक ठिकाणी यूज करू. वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे यूज करू शकतो. ग्रेट. तर इथे या पर्सनचा फोटो येईल. हे बघा, पर्सनचा फोटो टाकताना जास्त लहानही नाही आणि जास्त मोठाही नाही, एक चेस्ट लेवल पर्यंत येऊ द्या. तर हे परफेक्ट आहे. यांचं नाव आपण इथे यूज करूयात. मी ऑलरेडी इथे कॉपी करून ठेवलं होतं. इन्फिनिटीच्या फॉन्ट्स जर टाईप करता येत नसतील तर शिकून घ्या, सोपं आहे ते. मी ते इन्फिनिटीची पाहू आता. खूप साऱ्या फॉन्ट आहेत. ठीक आहे. 05 पण बेस्ट आहे, बट थोडी आउटडेटेड झाली आहे. 23 यूज करतो. ओके. ठीक आहे. इथं 23 ठीक आहे, बट नगरसेवक हे जे स्पेसिफिक टेक्स्ट आहे ह्याला एक वेगळी आपण स्वतंत्र फॉन्ट देणार आहोत. छान. आता हे नगरसेवक जे लिहिलं आहे त्यासाठी इन्फिनिटीचीच 07 पण छान आहे. ठीक आहे. 16 यूज करू आपण. इन्फिनिटी 16. ह्या दोघांचा कलर जर नाही वेळेवर चेंज केला तर ते तुम्हाला डिस्टर्बिंग वाटेल, तर मी व्हाईट कलर देतो टेम्पररी. आपण नंतर त्याला सुटेबल असा कलर देणार आहोत. ठीक आहे. छान. आता हे जे आपण काही स्मार्ट ऑब्जेक्ट केलं होतं त्याला थोडं कंट्रोल बी ने कलर बॅलन्समधून येलो टोन वाढवू, म्हणजे त्याचा थोडा गोल्डन कलर असा यूज होईल, त्याचा गोल्डन कलर दिसेल बेसिकली. मी तर रेड टोन, थोडा मजेंटा आणि जास्त प्रमाणात येलो टोन यूज केला. चमकतंय आता. बिलकुल. तर ही तर एक कॉपी आहे, ही पण एक क्लिअर आहे. सेम इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर ह्या स्पेसिफिक ठिकाणी अल्ट प्रेस करा, क्लिक करून ड्रॅग अँड ड्रॉप करा. सेम इफेक्ट त्या सेकंड लेअरला पण अप्लाय होईल. ठीक आहे. यांचं नाव इथे ॲडजस्ट करून ठेवूयात, जास्त वेळ नाही लागणार. ठीक आहे. परफेक्ट आहे. यांची जे काही पद आहे त्याला थोडं लहान करूयात. ओके. ग्रेट. एवढ्या टेक्स्टमध्ये इथं व्यवस्थित दिसेल ते. आता आपण काय करणार आहोत, ह्या स्पेसिफिक नावाला थोडा गोल्डन टेक्स्चर देऊ. तर नाव सिलेक्ट झाल्यानंतर मी प्लेस एम्बेडेडला क्लिक करतो. तुम्ही फाईलमधून सुद्धा ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. हा गोल्डन टेक्स्चर आहे, प्रीमियम फाईल आहे. मी तुम्हाला इथे शेअर करेन. तुम्ही
जिथे तुम्हाला हवी आहे तिथे यूज करू शकता. ठीक आहे. तर याला क्रिएट क्लिपिंग मास्क केलेला आहे. छान. वेळ आली आहे काही इफेक्ट्स अप्लाय करायचे. तर मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, मुलं काय करतात, ह्या लेअरला इफेक्ट्स देतात. आपल्याला ह्या टेक्स्टला द्यायचं आहे. टेक्स्टमध्ये जाऊ, इफेक्ट्समध्ये जाऊ आणि वेगवेगळे इफेक्ट्स ट्राय करू. एक तर ड्रॉप शॅडो. ठीक आहे. इथे ड्रॉप शॅडो ॲड केली आहे. थोडी ओपेसिटी वाढवतो मी. टेक्स्ट उठून दिसेल. ओके. इनर ग्लो. इनर ग्लो पण रिसेट करतोय. इथे येलो कलर देऊयात आपण. परफेक्ट. हा येलो ठीक आहे. आणि कलर कलर डॉज हा छान वाटतो. थोडी ओपेसिटी वाढवली, लाईटली साईज वाढवली. छान असं कलर डॉज इथं बसलेला आहे इनर ग्लोमध्ये. ठीक आहे. इनर ग्लोमधून आपण कलर डॉज दिलाय. मेक शुअर इथं काउंटर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ट्राय करा. बोल्ड टेक्स्टला छान वाटतात. यांचं पद ॲड करूयात. लास्ट टेक्स्ट आहे यांचं. ठीक आहे. संस्थापक हे त्यांचं पद आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बालभारती घेतली आहे, ठीक आहे, तर ती तुम्ही कंटिन्यू करू शकता. जर तुम्ही अनेक देवनागरी, पॉपिन्स अशा गुगलच्या फॉन्ट्स यूज करणार असाल तर एक छोटीशी गोष्ट आहे जी तुम्हाला सांगायची होती. बाय द वे, गुगल फॉन्ट्स यूज करताना तुम्हाला कॅरेक्टर पॅनलमध्ये जायचं आहे. ठीक आहे. क्लिअरवरती घ्या तुम्ही. कॅरेक्टर पॅनलमधून काय करायचं आहे, तर तुम्हाला जो लीडिंग स्पेस आहे तेवढा कमी करायचा आहे. याची साईज कमी करूयात. याला अनेक देवनागरी यूज करतो. सेमी बोल्ड नंतर आपण चेंज करू, बट सध्या सेमी बोल्ड ठेवूयात. ठीक आहे. आता हे टेक्स्ट आहे. या टेक्स्टला मी काय केलंय, फिल्टरमध्ये जाऊन कॅरेक्टर पॅनल आहे. कॅरेक्टर पॅनलमधून आपण ह्याच्यामध्ये, ठीक आहे, हा जो स्पेस आहे ह्या स्पेसला ट्रॅकिंग अमाऊंटला अराउंड -30% वर ठेवणार आहोत. गुगलचे पॉपिन्स आणि अनेक देवनागरी यूज करताना -30 वरती काम करा. हे कमी जागा घेतील, अदरवाईज जास्त जागा लागते ह्या फॉन्ट्सला. पाहायला गेलं ही फॉन्ट आणि आपलं हे नाव हे दोन्ही सेंटर अलाइन पाहिजे. ओके. बट इथं जे काही सचा पार्ट आहे, छोटासा एलिमेंट आहे, हा थोडं जास्त खाली आल्यामुळे डिस्टर्बिंग वाटतं, तर मी इथे सेंटरला ठेवायचा प्रयत्न केला आहे. दॅट्स इट. ठीक आहे. सिंपल आहे. ह्या सर्व लेअरला मी इथे एकंदरीत सिलेक्ट करतोय. राईट क्लिक करून कलर चेंज करून फ्युशिया देऊ. ग्रुप करू. कंट्रोल टी. या ग्रुपमध्ये एक वेगळा एलिमेंट मे बी ॲड झालेला आहे. ठीक आहे. आपण त्याला अनग्रुप करूयात. कंट्रोल शिफ्ट जी. कुठला एलिमेंट आहे, तर हा एलिमेंट आहे. ओके. परफेक्ट. याला थोडं सेंटर अलाइन घेऊ इथे. हे अलाइनमेंट ह्याच्यासाठीच घेतोय आपण की याच्या बाहेर टेक्स्ट नाही गेला पाहिजे. एलिमेंट्स गेले तरी चालतील, काही अडचण नाही. ओके. इथे निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे टेक्स्ट आपण ऍड करायचं राहिलंय. याला पण मी सध्या अनेक देवनागरी यूज करतो. ठीक आहे. आपण पु ल देशपांडेची एक फॉन्ट आहे ती यूज करू शकतो. खूप साऱ्या फॉन्ट आहेत, तर इथं अनेक देवनागरी सध्या यूज करू. सेमी बोल्ड. ह्या डिझाईन खूप सिंपल असतात, बट सुरुवातीला शिकताना आपल्याला वेळ लागेल. ठीक आहे. एकदा काही तुम्हाला सेम पॅटर्न समजला तर पुढे तो कंटिन्यू करायला अडचण नाही. याला आपण हाच कलर देणार आहोत. ठीक आहे. खूप सारे कलर आहेत, बट इथं ऑरेंज कलर दिसणार नाही. तुम्हाला डार्क कलर घ्यावा लागेल. अदरवाईज तुम्हाला ह्या फोटोमध्ये कलर शोधायचे आहेत. हे बघा, कुठे कलर आहेत ते सर्व कलर तुम्हाला एकंदरीत शोधायचे. हा पण कलर छान वाटतोय. आपण याच्यासोबत पुढे कंटिन्यू करू शकतो. निमित्त सर्वांना आणि इथं मंगलमय शुभेच्छा. तर ह्या मंगलमय शुभेच्छाला फक्त आपण साईज वाढवूयात. 17, 18, 19. ठीक आहे. 19 परफेक्ट आहे. फाईन आहे. एक सिंपल रेक्टँगल घेऊ ह्या लेवलला. त्याला पर्पल यूज करू. जे काही रिसेंटमध्ये यूज केलेले कलर आहेत इथे येतात. परफेक्ट आहे. थोडी साईज आपण याची विड्थ, ठीक आहे, हाईट विड्थ ॲडजस्ट करूयात. इथे मी एक सिंपल मास्क अप्लाय केला आहे. बी फॉर ब्रश. साईज कमी करून हार्ड राउंडेड ब्रश घ्या
आणि ब्लॅक कलर असला पाहिजे. इथे थोडा एवढा स्पॉट इरेज करता येईल. फ्लो कमी पडला. ठीक आहे, छान. आता फायनल अलाइनमेंट करूयात. अलाइनमेंटमध्ये ह्या टेक्स्ट सोबत हे थोडं सेंटरला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, किंवा लेफ्ट अलाइन केली तरी चालेल. याला लेफ्ट अलाइन मे बी सूट करेल, तर याला पण आपण राईट अलाइनमेंट करूयात. छान. त्याचा ब्लेंड चेंज केला तरी चालेल. जर ब्लेंड एखादा सुटेबल आहे तर आपण तिथं ठेवू शकतो. हा सुटेबल वाटतो मला. थोडा फील आला पाहिजे. ठीक आहे, धार्मिक फील आला पाहिजे. इथे मी फाईल सेव्ह केली आहे आणि ही फाईल सेव्ह करणं खूप लवकर गरजेचं आहे. आता आपण लेट केलंय. ठीक आहे, जसं आपण डिझाईनला सुरुवात केली तेव्हापासूनच कंट्रोल एस करत राहावं लागतं. छान. आता डिझाईनला फायनल टच देऊयात. ठीक आहे, त्यासाठी काय करावं लागेल, सगळ्यात टॉपच्या लेयरला सिलेक्ट करायचं आहे. कंट्रोल अल्ट शिफ्ट आणि ई प्रेस करा. स्मार्ट ऑब्जेक्ट द्या आणि कॅमेरामध्ये सांगितल्याप्रमाणे काही स्टेप्स फक्त फॉलो करा. ठीक आहे, एक तर डिझाईनमध्ये सॅच्युरेशन आपल्याला इथं वाटलं पाहिजे, त्याच्यामुळे आपण व्हायब्रन्स वाढवतोय. ठीक आहे, आपल्याला सॅच्युरेशन नाही वाढवायचं आहे, व्हायब्रन्स वाढवायचं आहे. व्हायब्रन्स वाढल्यानंतर ठीक आहे, लाईटली कॉन्ट्रास्ट वाढवा. परफेक्ट आहे. ठीक आहे, थोडासा व्हाईट कलर, टेक्स्चर आणि क्लॅरिटी. एवढं झाल्यानंतर सिम्पली तुम्ही ओके प्रेस करू शकता. आत्ता डिझाईनमध्ये थोडेफार कलर इम्प्रूव्ह झालेले आहेत. तुम्हाला जर इथे कलर लुकअप्स वगैरे ॲड करायचे आहेत, आपण इझिली ॲड करू शकतो. फोटो फिल्टर आहे, कलर लुकअप्स आहे. ठीक आहे, तर कलर लुकअप 1-2 ॲड करून पाहू. जर सूट झाले तर कंटिन्यू करायचं, अदरवाईज प्लॅन फेल. ठीक आहे, हा छान वाटतोय, बट याला आपण अराउंड 20% आसपास ठेवू शकतो. 20 जास्त होतं, 10% ठेवू. बेसिकली हा एकदम फायनलला असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला हा सेशन इथं समाप्त होतोय. आपण लवकरच नवीन टास्क आणि ॲडव्हान्स क्लासेस देखील यूट्यूबवरती घेऊन येणार आहोत. तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही व्हिडिओ लाईक करणं गरजेचं आहे. तुमच्या मित्रांना सजेस्ट करणं गरजेचं आहे. काही अडचण आली तुम्ही डायरेक्ट माझ्यासोबत व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि याचा जो काही पासवर्ड असेल तो तुम्हाला फाईल ह्या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये दिसेल. मी इझी करून देतोय. का? कारण स्पेसिफिक व्हिडिओला थोडा वॉच टाईम भेटल्यानंतरच आपला हा चॅनल ग्रो करू शकतो. काही जण फक्त फाईल घेण्यासाठी येऊ शकतात, बट ॲटलिस्ट त्यांनी 5 मिनटं ह्या व्हिडिओमध्ये जरी इन्व्हेस्ट केलं तरी माझ्यासाठी खूप आहे. ठीक आहे, तर धन्यवाद. तुम्ही एवढा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. जय हिंद.